रेल्वेच आहे काय जबरदस्त हा मी रेल्वे मध्ये बघतोय क्रॉस करून चालला गेलो झाड दत्त मंदिर गाणगापूर कर्नाटक मध्ये आता आपण आलेलो आहे आणि हे लोक चालले पुढं पुढं दुसरं एंट्रन्स रंग जायला नाही दोन रंग जाईल कलर जाईल कलर नाही जाणार आहे मस्त सुंदर अशा डोंगे आणि आपण निघूया श्री क्षेत्र गाणगापूर येथील भक्त निवास कर्नाटकामधलं बॉर्डर आणि मुंबई पासून खूप लांब असं सुंदर असं श्री क्षेत्र गाणगापूर मध्ये आपण आलेलो आहे आणि तिथून पुढे मेन स्थानी पादुकेच्या इकडे जातोय येस श्री क्षेत्र दत्तगुरु महाराज मंदिर दर्शनाला जाताना आतमध्ये दत्त निर्माण शक्तीपीठ कर्नाटकातलं श्री क्षेत्र गाणगापूरचं दर्शन घेऊन पाठी बघायची तुम्हाला देअर इज दर्शन घेऊन आता आपण निघालो आहोत तुळजापूर कोरेगाव भीमा कोरेगाव हा नवीन चेंज जाता जाता भीमा कोरेगाव पण बघण्यात येणार आहे व्हेरी गुड कर्नाटक बॉर्डर मगाशी संपली आहे इथे रेल्वे फाटक आहे कितीला रे सुटे का विचार 30 ला आहे का काळोखा दिसणार नाहीये पण वी हॅव अराइव्ड टू तुळजापूर मंदिर रात्रीचा पण बघायची एक वेगळी मजा आहे आई कसं शेवटचा स्टॉप कसं वाटतंय एकदम सुंदर छान छान म्हणजे पद्धतशीर दर्शन जबरदस्त स्वच्छता चांगली स्वच्छता पण छान आहे बघ कंटिन्यू लोक बघ झाडू मारताय रस्ता बघ ना एकदम क्लिअर नसतं म्हणजे ट्रस्टच्या मार्फत होणारं काम सुद्धा अतिशय सुंदर आहे श्री तुळजाभवानी मंदिर जय भवानी जय शिवाजी 21 दिवस देव झोपलेला असतो 21 दिवस वर्षातनं 21 मोठ्या दिवस दसऱ्यात 7 दिवस ह्या दसऱ्यात 7 दिवस आणि चैत्री पौर्णिमेत 7 दिवस टोटल 21 दिवस छान साहेबांनी अतिशय चांगला माहिती दिली त्याबद्दल तुमचं सुंदर सुंदर माहिती सुंदर नॉलेज स्ट्रक्चर बघू शकतो आहे भयानक वा विजिट बाहेर सुंदर दर्शन 3-4 दिवसाची ट्रिप अतिशय सुंदर समृद्ध आणि शांततेत पार पडलेले आहेत सगळे लोकेशन्स आपण एक्सप्लोअर केलेले आहेत 1-2 लोकेशन वाढवलेले सुद्धा आहेत धन्यवाद सहकार्य करत राहा